कर्वे रोडवरील व्हॅलेंटिना कंपनी आणि LLP कंपनी या दोन कंपन्यांवर आर्थिक गुन्हे शाखेकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई अशी आहे की गुंतवणूकदारांचे पैसे या कंपनीने डुबवलेले आहेत आणि त्याच्याच विरोधात आर्थिक फसवणुकीचा दावा दाखल करत या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु नेमकं हे काय प्रकरण आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। आत्ता आपण कर्वे रोडच्या या व्हॅलेंटिना कंपनीच्या बाहेर उभा आहोत। व्हॅलेंटिना इंडस्ट्री लिमिटेड आणि LLP इंडस्ट्री या दोन कंपन्यांचे मालक आहेत चोरगे आणि बांदल यांनी या परिसरामध्ये ही कंपनी उभी केली आणि या कंपनीमध्ये त्यांनी गुंतवणूकदारांना आमिष दाखवलं। म्हणजे कागदोपत्री गुंतवणूकदारांना कागदोपत्री 1% आणि प्रत्यक्षात 5% परतावा देण्याचा आमिष दाखवून असं खोटं आश्वासन देऊन त्यांनी या लोकांची दिशाभूल केलेली आहे आणि त्यांच्याकडनं अनियमित ठेवी स्वीकारल्याचा देखील आरोप त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे। सध्या हे प्रकरण अलंकार पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद झालेली आहे आणि त्या संदर्भातच आता पुण्यातील गुन्हे शाखेकडून या संदर्भात सर्व माहिती मिळवली जात आहे आणि या दोघांच्या बाबतीत पुढचा तपास चालू आहे। परंतु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सक्सेस स्क्वेअरमधील कार्यालयातून कंपनीकडून विविध गुंतवणूक योजना राबवल्या येत होत्या। गुंतवणूकदारांना कागदोपत्री 1% आणि प्रत्यक्षात 5% परतावा देण्याचं त्यांनी आमिष दाखवलं आणि या आमिषाला बळी पडलेले एकूण तब्बल 2000 गुंतवणूकदारांना त्यांनी फसवलेला आहे आणि हा सगळा जो फसवणुकीचा जो कारभार आहे तो जवळजवळ 45 कोटीच्या घरात आहे। म्हणजे ही एवढी मोठी फसवणूक असल्यामुळे बांदल आणि चोरगे यांच्यावर काही गुंतवणूकदारांनी जे फसले गेलेले आहेत त्यांनी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता आर्थिक गुन्हे शाखेकडून पुण्यातल्या याच्यावर तपास चालू आहे। पोलिसांकडून असं आवाहन करण्यात आलेलं आहे की या व्हॅलेंटिना कंपनीकडून जर अजून कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी समोर येऊन याबद्दल तक्रार द्यावी, जेणेकरून पोलिसांना या संपूर्ण बाबतीत जो काही तपास आहे तो करण्यासाठी जास्तीत जास्त पुरावा मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। त्याच्यामुळे आता बांदल आणि चोरगे या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत देणार का हे गुंतवणूकदारांचे पैसे बुडले आणि मग जर हे आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण आलं आहे तर या अशा लोकांना फसवणाऱ्या बांदल आणि चोरगे यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखा कोणती कलमं लावतात, कोणत्या कलमाखाली त्यांना अटक होऊ शकते याच्याकडे बघणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। मात्र या व्हॅलेंटिना कंपनीवर बंदी येते का आणि अशा किती त्यांच्या कंपन्या पुण्यात आहेत आणि अशी किती लोक अजून फसवली गेली आहेत, 2000 हा तर आकडा आहे, परंतु असे किती लोक अजून या कंपनीच्या मार्फत फसवले गेले आहेत याचा देखील छडा आता आर्थिक गुन्हे शाखे लावणार आहे। त्याच्यामुळे ज्या लोकांनी याच्यामध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यांची फसवणूक झाली आहे त्या सगळ्यांनी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी आता वर्तवली आहे। ते सगळे समोर येऊ शकतात असं देखील त्यांनी सांगितलं आहे। परंतु आता या अनुषंगाने ही सर्व तपासणी चालू आहे आणि याबाबत आता बांदल आणि चोरगे यांच्यावर पोलीस काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।